पाहताय लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर मिडी विकेट, डीप मध्ये प्रोटेक्शन, त्यानंतर एक डीप फडमॅनला क्षेत्ररक्षक ठेवलाय. त्यानंतर एक डीप गलीला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. पहिला बॉल स्वप्नीलचा, पहिलाच बॉल ऑन द राईज खेळलाय, फ्लॅट बॅटरी स्ट्रोक आणि बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या वरून, बॉल सीमारेषा पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकारानं स्वागत केलंय, षटकारानं सुरुवात केली, आपलं खातं उघडलंय, संघाचा श्री गणेशा सुद्धा झालाय. दुसरा बॉल आपटला बॉल, राईज केलाय, पडल्यानंतर थोडासा हलकासा बाउन्सर कानावरून फुंकर मारत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक मेरी तो एक तेरी हे सांगणारा स्वप्नीलचा बॉल, पहिल्या बॉलवरती षटकार मारला, दुसरा बॉल माझा नवीन आश्रय आणि तिथे बीट केलाय विशालला. तिसरा बॉल थोडासा बाहेर टाकलाय, बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु गती जास्त होती आणि गतीनं बीट करून चालला पुन्हा एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हेमंत माने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः कॅप्टन. डॉट बॉल आलाय, त्यावेळेस अपीश खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु क्षेत्ररक्षकाच्या मध्ये बॉल पडलाय, नो बॅट लँड मध्ये. बॅक ऑफ पॉइंटचा क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत विशालच्या बॅट मधून. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते 8 रन. पहिल्या षटकावर चेंडूवरती षटकार, त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आणि या चौथ्या बॉलवरती 2 धावा. अशा पद्धतीने टीमची धावसंख्या 8. हो, चांगला बाउन्सर, तिकट बाउन्सर, पडल्यानंतर पहा टेक ऑफ घेतलं, उंची घेतली बॉलनं आणि ते बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातापर्यंत. परंतु इथे स्क्वेअरलेगचे पंच सांगतात की 1 फॉर दी ओव्हर. रुपेश सावंत सरांचा इशारा येतोय 1 फॉर दी ओव्हर. वॉर्निंग दिली जाते स्वप्नीलला. हो, फटका चांगलाय, बॅकफुट एक पंच आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशालच्या बॅट मधून एक विशाल का षटकार. षटकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 14. बिनगणिबाद 14. अगदी झकास सुरुवात केलेली आहे. वीर हनुमान स्पोर्ट्स सहभागी या टीमनं सुरुवात चांगली, मी म्हणेन एक फ्लाइंग स्टार्ट, अगदी स्वप्नमत सुरुवात वीर हनुमान स्पोर्ट्स सहभागी टीमची, कारण अजूनही गडी गमावला नाहीये. मी म्हणेन सहभागी टीमची एक स्वप्नमत सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये आता नवीन गोलंदाज सतीश आलाय. आखूड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जात असताना थोडासा हुक करायचा होता, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पंच रुपेश सावंत सरांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 15. 15 ऑन बोर्ड. त्यावेळेस हुक केलाय, लॉंग लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कमालीची फिल्डिंग, फक्त एकच धाव, फेकी चांगली आहे त्यामुळे एकच धाव मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सतीश गोलंदाजी मार्क वरती, आतापर्यंत चांगला प्रवास राहिला या ओव्हरचा सतीशचा. हो, गती कमी केली, अभि फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी, विकेट करण्याचा प्रयत्न, विशालला बीट केले मी म्हणेन. डॉट बॉल. त्यावेळेस बॅकफुटला जात असताना पंच केलाय, चांगला फटका, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय, फक्त एकच धाव मिळेल विशालला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते अखेर 17. 17. शेवटचा बॉल शिल्लक.
हा एक वाईट टाकला होता. माफ करा. एक्स्ट्रा रन आलेले आहे. 2 बॉल वाईट टाकलेत म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 18. पुन्हा एकदा खरा आपला आता लेग स्टंप नंतर ऑफ स्टंपच्या मागे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल. सतीशची थोडीशी लय बिघडलेली आहे. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. इथे पहा आपल्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न पायावरती टाकलाय बॉल आणि इथे मात्र कोणचा आता लेग बायचा इशारा करतायत. या अवंतर स्वरूपामध्ये सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 20 धाबा 20 रन कंप्लीट. ओहो, खीच के मारा. चांगला फटका आणि बॉल अगदी व्यासपीठाला सलामी देत असताना हा षटकार येतोय. विशालच्या बॅट मधून एक क्रॅकिंग षटकार. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 26, 26 ऑन बोर्ड. हेमंत माने आला लास्ट ओव्हर मध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26. हेमंत माने घातक या नावानं सुपरिचित असलेला हा खेळाडू. बॅकफुटला जात असताना थोडासा स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग तोपर्यंत 2 धावा इथे कव्हर नाहीये. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल. ओव्हर थ्रो झालेले आहे. बॅकअप नाहीये विकेट किपरला, त्यामुळे 3 धावा इथे मिळतात पांडाला आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 29 धावा 29. 29 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. आता स्ट्रायकिंग इनला विशाल, ज्याच्या बॅट मधून भरपूर षटकार या मॅच मध्ये पाहिलेत. आणखीन एक चांगला ऑन ड्राईव्ह अलोंग द कार्पेट हा फटका डीप मध्ये लॉंगॉनला थांबवला आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. तीस धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॉल हवेत मिसटायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. एक टप्प्याने बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धाबा मिळतात पंडाला पुन्हा एकदा आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला फटका डीप मध्ये साऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक सतीश चांगली फिल्डिंग करतो आणि त्याच दरम्यान यांची इथे या स्पर्धेसाठी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती शिरोले गावचे मावला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री विठ्ठलदादा मानुसाहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेसाठी तालगाव टीमला मात्र त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहे आणि प्रत्येक वेळी या व्यक्तिमत्वाचं काही ना काही माध्यमातून त्या टीमसाठी सहकार्य असतं. शिरोले गावचे आहेत मावला प्रतिष्ठान कार्याध्यक्ष आदरणीय श्री विठ्ठलदादा मानुसाहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक श्री भैरवनाथ चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय.
स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम आणि त्यांचा सत्कार मी करण्यासाठी आमंत्रित करतोय. या भैरवनाथ तालगाव टीमचे कॅप्टन अभिजित हिनुगले म्हणजे तात्या यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते, त्यानंतर तात्यांचे वडील आहेत संजय दादा पेलवान यांनाही विनंती करतोय की आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण करायचा आहे. मौला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरवले गावचे आणि तुम्हाला सर्वांचे लाडके विठ्ठलदादा माणू साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान इथे करण्यासाठी अभिजित हिनुगले, त्यांचे वडील संजय दादा पेलवान हिनुगले यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, माईची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना अगदी थाट मानेनं सन्मानित केलं जाते. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. जाऊया मॅच कडे. तिथे पहिला डाव संपला आणि टार्गेट आता सेट झालेला आहे. 35 धावा काढल्या, 36 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. श्री निरायदेवी स्पोर्ट्स सोल्सन या टीमच्या समोर 36 टू विन. चला नेक्स्ट मॅच टॉस करूया आपण. FC11 गणेशवाडी आणि श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि टॉस करण्यासाठी मी पुन्हा एकदा मौला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शिरवले गावचे आदरणीय श्री विठ्ठलदादा मानू यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते मॅचचा टॉस ओपन करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सुजित खोत या. SD11 गणेशवाडी विपक्ष श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव हे दोन टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतला तिसरा सामना तुम्ही पाहताय. छत्तीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चला तोलसन टीम लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये. आदरणीय श्री विठ्ठलदादा मानू मौला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय. चला एलगाव टीम आपण या लवकरात लवकर. SD11 गणेशवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला लवकर बॅट्समन पाठवा. चला SD11 गणेशवाडी या टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे एलगाव टीमच्या समोर. एलगाव टीमच्या विरोधामध्ये त्यानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज सचिन देसाई नाही आहेत, परंतु आज सातत्याने दुसऱ्यांदा टॉस जिंकलाय. SD11 गणेशवाडी सध्या टेम्पररी कॅप्टनशिप बजावतोय, संघाचं नेतृत्व करतोय सुजित खोत आणि दुसऱ्यांदा टॉस जिंकलेला आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक टॉस हारणारा कॅप्टन कोण असेल हा इतिहास तुम्ही ऐकला नसेल, परंतु रिकी पॉन्टिंगनं सर्वाधिक टॉस हारलेला आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सगळ्या मॅच कडे 36 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये सतीश आणि रमाकांत आणि गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक टाकण्यासाठी विशाल याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली. पहिला बॉल सतीश साठी राऊंड विकेटने आणि पहिलाच बॉल ब्लाइंडर खेळलाय. बॉल हवेत लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली तिथे झेल घेऊ शकला नाहीये. 2 धावा कंप्लीट, तिसरा धाब्याचा प्रयत्न आणि 3 धावा तिथे कंप्लीट केलेल्या आहेत. खर तर हा फटका सतीशने खेळला खरा, परंतु फटका मारत असताना त्याचे दोन्ही डोळे डिपले होते. त्याला म्हटलं जातं ब्लाइंडर. हे कधी घडतं मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं टायमिंग चुकतं, तुमचं फुटवर्क मध्ये थोडीशी बिघाड होते, त्यावेळेस मात्र आपले डोळे थोडेसे मिटतात फटका खेळत असताना. हो हो, इथे बाउन्सर पंच सांगतायत पुन्हा टाक, व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर. आज पंचांचं मी कौतुक करतोय. तर आज पंचांनं चांगली पंचांची भूमिका केलेली आहे.
त्याच्यामध्ये शशी साटम सर असतील, आमचे शिवराम वैती सर असतील, रुपेश सावंत सर असतील. अगदी योग्य निर्णय त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत. हो हो, बॅकफुटला जात असताना एक दिशा दिली, फक्त ढकलला बॉल आणि बॉल निघून चाललाय पॉइंटच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. आणि पंचांचा इशारा सुद्धा येतो, नो बॉल. नो बॉल 4. ओव्हर स्टेपिंग. नो, पंच सांगतायत की तुझा पाय भरपूर क्रीजच्या बाहेर गेलाय आणि त्यामुळेच मी नो बॉल घोषित केलेला आहे, असे पंच शशी साठम सर सांगतायत. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू आहे पुढचा. म्हणजे टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 9. 36 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. विशाल याची थोडीशी खराब गोलंदाजी. फ्री हिटचा बॉल. फिल्डिंग चेंज करू शकत नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. राऊंड विकेटने पुन्हा एकदा विशाल तयार. हो, टू क्रशिंग यॉर्कर. चांगला यॉर्करचा वापर केला विशालनं. थांबवलाय गोलंदाजाला. अप्रतिम चेंडू. हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र असतं. आणि या ठिकाणी आमचे मित्र संदीप देसाई यांचं आगमन झालंय. खर तर संभाजी ब्रिगेड ही मोठी संघटना आहे नवी मुंबईची. त्याचे ते कार्याध्यक्ष आहेत संदीप देसाई. यांचं आगमन, त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. मुरलीचा बॉल फटका फसलाय, बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागलाय आणि बॉल चाललाय मिड विकेटला. काय बॉल होतोय तिथे, थोडीशी फंबलिंग झाली, स्वतःला सावरलाय. एकच धाव घेतली फलंदाज रमाकांत. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता पुढे जाते 10 या आकड्यावरती. भारत स्कोर कार्ड वरती 36 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिले षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज पुन्हा एकदा सतीश ऑन मार्क. फटका फसला, पायावरती टाकला बॉल. एक रन तर कंप्लीट झाली आणि पंचांचा इशारा तर लेग बायचा, म्हणजे अवंतर धाव आहे. कुठल्याही फलंदाजाच्या खात्यामध्ये जाणार नाहीये, म्हणजे लेग बाईच. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे 11 रन. 36 करायचे आहेत या मॅच मध्ये, 11 झालेत. अजूनही गडी बाद झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे. हो हो, लेग स्टंपच्या बाहेर बराच बाहेर टाकलाय, त्यामुळे पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतो, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रोकावे लागतील, कारण टार्गेट जास्त मोठं नाहीये. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा आहेत त्या थांबवाव्या लागतील. ह्या जर चुका सातत्याने झाल्या तर मॅच मध्ये तुमची पकड राहणार नाहीये, हे लक्षात घ्या. विराट म्हणून स्पोर्ट्स सहभाग आहे. हो, फटका बसलाय. विकेट किपर धावतो बॉलच्या खाली. जजमेंट चांगला आहे. अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज इथे रमाकांत बाद होतोय. बट बिहाइंड द विकेट. झेल बाद होऊन मात्र परतलाय. पहिला ब्रेक थ्रू इथे देत असताना विशाल आपल्या टीमसाठी. धक्का क्रमांक पहिला इथे लागत असतोय. श्री निळदेवी स्पोर्ट्स तुलसन टीमला पहिला धक्का. विशाल बाद. रमाकांत बाद होतोय. विशालने घेतली विकेट. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 36 धाबांचं लक्ष. अजूनही 24 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल आणि 24 धाबा. आणि अशा परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज तुम्ही पाहताय, घातक हेमंत माने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो हो, घातक आणि घातकचा घातक फटका. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत, आपली गुणवत्ता सिद्ध केलेला आहे. आणि घातक या शब्दाला साजेचा खेळ करत असताना पहिला षटका ठोकलाय हेमंत माने ना. माने या ना माने, परंतु हेमंत माने. अशा पद्धतीने पहिला षटक संपलाय.
आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आता धावसंख्या अखेर 11 म्हणजे अजूनही 12 बॉलमध्ये 11 धाबांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये राहिलंय कारण 36 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपण पाहतोय. श्री निनाय देवी स्पोर्ट्स तुलसन विपक्ष वीर हनुमान स्पोर्ट्स सहबादी असा सामना तुम्ही अनुभवताय. टॉस ते जिंकला तुलसन टीमनं प्रथम गोलंदाजी केली आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वीर हनुमान स्पोर्ट्स सहबादी टीमनं 36 धावांचा टार्गेट सेट केला आणि या 36 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुलसन टीमची आता सुरुवात पहिल्या षटकानंतर झालेली आहे. एक गडी बाद 18 म्हणजे अजूनही 18 धाबांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आणि अशा कंडिशन मध्ये आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. सुधीर बांदेकरच्या बॉलवरती मात्र प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय रमाकांत. एकच कांत आहे या मॅच मध्ये. माफ करा, सतीशनं ठोकला हा षटकार. रमाकांत आउट झालाय परंतु सतीश थांबायला तयार नाहीये. चांगला फटका, चांगलं टायमिंग, फुटफोरचा चांगला वापर, वॉटरमॅनचा चांगला वापर केला आणि हा ठोकला षटकार. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती. शॉर्ट बॉल हुक केला बॉलला. हा सुद्धा बॉल कॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या मागे बॅकआउट ऑफ स्कोर लेगला बॉल सीमारेषा पलीकडे. सतीशच्या बॅट मधून हा येतो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 9 धावा. माफ करा, 8 धाबांची गरज आहे. फुलटॉस आणि तेच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते असे म्हणत असतो. सतीशच्या बॅट मधून अशी जर चूक करणार तर तुम्हाला भुर्दंडच भोगावा लागेल. भोगोटा प्रमाणपत्र तुम्हाला द्यावा लागेल. इथे सुधीर बांदेकर वरती आक्रमण हल्ला बॉल केलाय सतीशनं. सामना अक्षरशः खुला केलेला आहे. फक्त 2 धाबांची गरज. हेमंत माने आला परंतु हेमंत मानेने एकच षटकार लगवला आणि त्याला सांगितलं, हेमंत माने, माने या ना माने, तू थांब, मी संपवतो हा सामना. हो, आता चांगला चांगला बॉल ऑफसाइड ऑप्शन. थोडीशी गती जास्त होती, गतीने बीट केलंय सतीशला. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त 2 धाबांची गरज. चला फुलर लाईनचा बॉल. हा स्वतः बॉल धाव कॉर्नर रिजन मध्ये. 1 रन कंप्लीट. फक्त एका धाब्याची गरज. सामना अक्षरशः क्लिअर झालाय तुलसन टीमच्या बाजूने. आता शेवटचा 1 रन साठी मात्र स्ट्राईक वरती जातोय हेमंत माने. चला लगेच SC11 गणेशवाडी टीम आपण फिल्डिंग लावण्यासाठी मैदानामध्ये उतरा. ओहो, हेमंत माने, माने या ना माने आणि बॉलला पाठवलाय वन फिनिशर. जसा 2011च्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेविरुद्ध जो फायनलच्या मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनीनं अशाच पद्धतीनं लॉंग ऑनच्या आणि मिडविकेटच्या वरून ठोकला होता षटकार.